आपण नेहमी ऐकतो की कायद्यासमोर सगळे समान, पण हे खरंच पूर्णपणे खरं आहे का? विचार करा, काही लोक असे आहेत ज्यांच्यावर त्यांची चूक कितीही मोठी असली तरी कायदेशीर कारवाई होऊच शकत नाही. हो, हे खरंय. चला तर मग आज आपण कायद्यातल्या याच काही आश्चर्यकारक आणि खरं सांगायचं तर विचित्र पळवाटांबद्दल जाणून घेऊया. समजा कोणीतरी आपलं किंवा आपल्या प्रॉपर्टीचं नुकसान केलं तर साहजिकच आपण त्यांच्यावर केस करू शकतो, बरोबर? हे तर अगदी सरळ वाटतं. आपल्याला वाटतं की अन्याय झाला तर न्यायालयात जाण्याचा हक्क सगळ्यांनाच आहे. पण थांबा, कायद्याच्या पुस्तकात ना या अगदी साध्या दिसणाऱ्या नियमाला काही असे अपवाद आहेत की ऐकून धक्का बसेल. आता हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्याला कायद्यातली एक संकल्पना माहिती पाहिजे. ती म्हणजे अपकृत्य कायदा किंवा इंग्रजीत ज्याला टॉर्ट लॉ म्हणतात. नाव अवघड वाटलं तरी याचा अर्थ खूप सोपा आहे. जेव्हा कुणाच्या तरी चुकीच्या वागण्यामुळे म्हणजे नागरी चुकीमुळे दुसऱ्या व्यक्तीला त्रास किंवा नुकसान होतं, तेव्हा नुकसान भरपाईसाठी हा कायदा वापरला जातो. अगदी सोपं उदाहरण द्यायचं तर रस्त्यावरचा अपघात असो किंवा कुणीतरी केलेली आपली बदनामी. तर साधारण नियम काय आहे? हो, अगदी बरोबर. जवळजवळ कोणीही कुणावरही खटला भरू शकतं. पण इथे जवळजवळ हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, कारण याच शब्दात सगळी गंमत दडलेली आहे. म्हणजेच हा हक्क सगळ्यांना सरसकट दिलेला नाहीये. हो, जवळजवळ प्रत्येकजण म्हणजे प्रत्येकजण नाही. काही लोक आहेत ज्यांना कायदा एका विशेष कवचाखाली ठेवतो, म्हणजे ते इतरांवर केस करू शकत नाहीत. आणि काही असेही आहेत ज्यांच्यावर आपणच केस करू शकत नाही. आणि हे काही मनाने सांगितलेलं नाहीये. कायद्याच्या पुस्तकांमध्ये हे अगदी स्पष्टपणे लिहिलेलं आहे. खरं तर कायद्यात अशा 60 कॅटेगरीज सांगितल्या आहेत ज्यातल्या लोकांना काही वैयक्तिक कारणामुळे खटला दाखल करण्यापासून रोखलं जातं. तर मग उत्सुकता वाढली असेल की नक्की कोण आहेत हे लोक ज्यांना न्यायालयात जाता येत नाही? चला बघूया ती आश्चर्यकारक यादी. तर या यादीत कोण कोण येतं बघा. एलियन एनिमीज म्हणजे शत्रू देशांचे नागरिक. ठीक आहे, हे समजू शकतं. दिवाळखोर लोक, पण तेही फक्त मालमत्तेच्या बाबतीत, वैयक्तिक इजेसाठी नाही. कॉर्पोरेशन्स, पण फक्त वैयक्तिक प्रकारच्या चुकांसाठी. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग, पती आणि पत्नी. हो, एकेकाळी पती पत्नीसुद्धा एकमेकांवर केस करू शकत नव्हते. विचित्र आहे ना? चला, याच शेवटच्या मुद्द्याबद्दल जरा जास्त जाणून घेऊया. तर हा पती-पत्नीचा नियम काय होता? यामागचं कारण खूप जुन्या काळात दडलेलं आहे. जुन्या इंग्रजी कायद्यानुसार लग्न झालं की पती आणि पत्नी कायद्याच्या नजरेत एक व्यक्ती बनायचे. आता विचार करा, कुणी स्वतःवरच केस कसं करू शकतं? हाच तो तर्क होता. त्यामुळे मारहाण किंवा बदनामीसारख्या वैयक्तिक तक्रारींसाठी ते एकमेकांवर खटला भरू शकत नव्हते. अर्थात सुदैवानं 1962 मध्ये लॉ रिफॉर्म ॲक्ट आला आणि हा नियम बदलला. आता पती-पत्नींना एकमेकांवर खटला भरण्याचा अगदी तसाच अधिकार आहे जसा तो अविवाहित असताना असतो. बरं, हे तर झालं की कोण खटला भरू शकत नाही. आता नाण्याची दुसरी आणि अजून इंटरेस्टिंग बाजू बघूया. म्हणजे असे लोक ज्यांच्यावर आपण कोणीही खटला भरू शकत नाही, त्यांना एक प्रकारचं कायदेशीर संरक्षण म्हणजे इम्युनिटी मिळालेली असते. आणि या संरक्षणाचं मूळ एका खूप जुन्या आणि प्रसिद्ध वाक्यात आहे. द किंग कॅन डू नो रॉंग, म्हणजे राजा कधीही चूक करू शकत नाही. या एका वाक्याने कित्येक शतकांसाठी कायद्याची दिशा ठरवली. तर मग बघूया या विशेष लोकांच्या यादीत कोण येतं. सगळ्यात पहिले द क्राऊन किंवा राजाशाही. मग येतात परदेशी शासक आणि त्यांचे राजदूत. सरकारी अधिकारीसुद्धा, पण फक्त त्यांच्या अधिकृत कामांपुरते. आणि हो, लहान मुलं. पण थांबा, इथे एक पण आहे, एक अट आहे. तर सर्वसाधारण नियम असा आहे की अल्पवयीन किंवा लहान मुलांना त्यांच्या कृत्यांसाठी कायदेशीररित्या जबाबदार धरलं जात नाही. त्यांना त्यातून सूट मिळते. पण इथेच तो ट्विस्ट येतो. जर त्या मुलामध्ये काय चांगलं काय वाईट हे समजण्याइतकी मॅच्युरिटी किंवा समज असेल तर मात्र त्याला ही सूट मिळत नाही. म्हणजे कायदा काय म्हणतो की वय महत्त्वाचं नाहीये, तर त्या कृतीच्या परिणामांची जाणीव असणं महत्त्वाचं आहे. आता इथे अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. लहान मुलांना जी सूट मिळते ती मानसिक आजार असलेल्या किंवा नशेत असलेल्या व्यक्तींना मिळत नाही. हो, टॉर्ट लॉमध्ये वेडेपणा किंवा जाणून बुजून केलेली नशा ही कोणतीही सबब मानली जात नाहीत. कायदा अगदी स्पष्ट आहे, तुम्ही तुमच्या कृतीसाठी जबाबदार आहात. बरं, हे सगळं ऐकल्यावर आपल्या मनात एक प्रश्न नक्कीच येतो की हे इतके जुने, थोडे विचित्र वाटणारे नियम आजही का टिकून आहेत? यामागे काही ठोस कारण आहे की हे फक्त इतिहासाचे अवशेष आहेत? तर हो, या नियमांमागे काही ठोस कारणं आहेत. साधारणपणे 3 मुख्य कारणं सांगता येतील. पहिलं, सार्वभौम संरक्षण, म्हणजे तीच राजा चूक करू शकत नाही ही कल्पना. यामुळे सरकारवर किंवा देशाच्या प्रमुखावर त्यांच्या परवानगीशिवाय केस करता येत नाही.
दुसरं कारण म्हणजे पब्लिक पॉलिसी. यामुळे राजदूत आणि सरकारी अधिकाऱ्यांना त्यांचं काम सुरळीत करता येतं आणि आंतरराष्ट्रीय संबंध चांगले राहतात. आणि तिसरं, असुरक्षितांचं संरक्षण. लहान मुलांसारख्या व्यक्ती ज्यांना आपल्या कृतींचे परिणाम पूर्णपणे समजत नाहीत, त्यांना संरक्षण देण्यासाठी हे नियम आहेत. तर या सगळ्या नियमांमागे ऐतिहासिक आणि धोरणात्मक कारणं आहेत हे नक्की. पण आजच्या जगात जिथे आपण समानतेची आणि कायद्यासमोर सर्व समान या तत्वाची गोष्ट करतो, तिथे खरोखरच कुणी कायद्याच्या वर असायला हवं का? हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपण सगळ्यांनी मिळून शोधायला हवं.